वाढायला लागलं आहे. अक्कलकोटसाठी कुठे आपल्याला एस्टिमेट आहे. या वाड्यामध्ये 21 वर्ष स्वामी महाराज या ठिकाणी राहिलेले आहेत. हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स. सांगितल्याप्रमाणे आज आहे अक्कलकोटमध्ये सोलापूरला. रात्री लेटच झाला. रात्री आम्ही लोक लेटच आलो. एक जवळजवळ 2:45-3 वाजेपर्यंत आम्ही हॉटेलमध्ये आलो आणि आज आपल्याला जायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला. आज खरंच खूप एक्सायटेड आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आणि तुम्हाला पण श्री स्वामी समर्थ महाराजांचे आपण आज दर्शन देऊया. आपण आता थोड्या वेळाने तिथे निघत आहोत. सकाळचे 7 वाजलेले आहेत. माझी तयारी झालेली आहे. अंघोळ पाणी वगैरे सगळे काय मी उरकलेलं आहे. तरी आता फ्रेश होते. सो तिचं झाल्यावरती थोडं आवरावर करून श्री स्वामी समर्थ समाधीच्या इथे आपण निघूच. आता सध्या आहे हॉटेलमध्ये. हॉटेलचं नाव आहे मित्रांनो पांचाली हॉटेल, जे शिवाजी चौकाच्या इथे बाजूलाच आहे. शिवाजी चौक जवळजवळ इथे एक 5 मिनिटं अंतरावरती असेल. शिवाजी चौकामध्येच एक ST डेपो आहे. तिथून अक्कलकोटला दर 15-15 मिनिटाने बसेस असतात. सो आपलं बरं पडतं. आणि शिवाजी चौकाच्या बाजूलाच आपलं हे हॉटेल आहे आणि इथून सोलापूर स्टेशन हे देखील एक 5 ते 7 मिनटं अंतरावरती आहे. म्हणजे रिक्षाने, ऑटोने 5 ते 7 मिनटं अंतरावरती आपलं सोलापूर स्टेशन आहे. ही एक छोटीशी रूम आहे फ्रेंड्स, जी की आम्ही 1 दिवसासाठी घेतलेली आहे. म्हणजे 24 तासासाठी. 24 तासासाठी आम्ही रेंट दिलेलं आहे 1000 रुपीज. नॉन AC आहे. हा इथे डबल बेड आहे. मोठा बेड आहे. डबल बेड आहे बट मोठा आहे बराच. समोर तिथे विंडो आहे. छोटासा TV दिलेला आहे. मिरर आहे आणि इथे वॉशरूम आहे. बट छान आहे. इथे समोर विंडो आहे आणि विंडोच्या बाहेर हे असं आपलं दृश्य आहे. इथे खाली आय गेस मंदिर आहे. इथे खाली मंदिर आहे. हवा सुटले, मस्त हवा सुटले. आणि समोर हा राईट साईडला सोलापूर स्टेशनसाठी जाण्यासाठी आणि लेफ्ट साईडला शिवाजी चौक, जिथे ST डेपो आहे, जिथून अक्कलकोटसाठी दर 15 मिनिटाला बसेस जात असतात. हा असा छोटासा रूम आहे फ्रेंड्स. जर तुम्ही निगोशिएट केलं तर एक 800 रुपयेपर्यंत तुम्हाला हा रूम मिळून जाईल. आम्ही तरी 1000 केलेत बिकॉज आम्ही अचानक सांगून आलो आहे. बट लास्ट टाईम जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा साधारणतः आम्ही 700 ते 800 रुपयेच दिले होते 1-2-3 वर्ष आधी. बट ठीक आहे, तुम्ही निगोशिएट करू शकता. आम्ही सडनली अचानकच आमचं बुकिंग झालं, त्याच्यामुळे आम्हाला काही बार्गेनिंग करता आलं नाही. आणि बार्गेनिंग पण ठीक आहे यार, म्हणजे आपण स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी चालू आहे. सो ठीक आहे, 1000 रुपयेपर्यंत तुम्हाला असा इथे रूम मिळून जाईल. सो खूप छान आहे, स्वच्छ आहे आणि इथे तुम्ही बघू शकता सगळं स्वच्छ आहे इथे. रूम स्वच्छ आहे आणि आपल्याला तेच हवं. आपण जिथेही जाऊ रूम जरा स्वच्छ जर असेल तर बरं वाटतं. स्पेशली बाथरूम जर व्यवस्थित क्लीन असेल तर राहण्याला जरा बरं वाटतं. सो सगळं काही इथे परिसर स्वच्छ आहे आणि जवळपासच आपलं स्टेशन देखील जवळपास आहे आणि आपलं बस डेपो देखील जवळ आहे. मी या हॉटेलचा नंबर वगैरे सगळं काही डिस्क्रिप्शनमध्ये खाली मी लिंकमध्ये देईनच. सो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि इथे तुम्हाला लगेचच रूम अवेलेबल होऊ शकते. तयारी झाली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी जाण्यासाठी. आता जवळजवळ वाजले आहेत 8 वाजत आले आहेत. ॲक्च्युली आम्हाला लेटच झाला बिकॉज काल रात्री पण आम्ही लोक लेटच आलो आणि डोळ्यावर अजून पण देखील तुम्हाला ती झोप कळू शकते. प्रियाशी पण इथे तयारी झाली आहे. प्रिया निघायचं ना, नाश्ता करायला जायचं. येस 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 नाश्ता करूया नवीन मग त्यानंतर मग तसं आपण प्रवास करूया, बस वगैरे बघूया आपण. बरोबर आहे. नाही तेच पहिलं नाश्ताच करूया, भूक पण लागले. तयारी झाली आहे, आता निघूया. थोडा आता नाश्ता वगैरे करू आणि बघू. इथे बाजूला शिवाजी चौक आहे,
तिथून आपला एस टी आहेत अक्कलकोटला जाण्यासाठी. आज खूप आम्ही एक्साईट पण आहोत. लवकर जाऊया, दर्शन घेऊया. परत नंतर बरंच ऊन वगैरे पडेल, त्याच्या आधी दर्शन वगैरे घेऊया, थोडं तिथे फिरूया, एक्सप्लोअर करूया आणि तुम्हाला पण स्वामींचं दर्शन आज आपण देऊया. चला. हे फ्रेंड्स आपलं हॉटेल आहे. काय बोलता, गुड मॉर्निंग दादा. तुमचं नाव का? आम्ही लास्ट टाइम पण होतो. तुमचं सतीश. हां बरोबर, तुम्ही लास्ट टाइम पण होता तेच बोलले. हां लास्ट टाइम पण आलो होतो ना मठामध्ये. चला बरं आहे ना. हां झालं आता वगैरे जरा चाललोय मठामध्ये, जरा चाललोय अक्कलकोटला जरा जाऊ. हां ठीक आहे चला. आज संध्याकाळी आज निघणार आहे. इथे फ्रेंड्स, इथे आपल्या रूमच्या बाहेर मी तुम्हाला बोललो होतो, समोरच श्री महादेवाचं मंदिर आहे. हे बघा, श्री महादेवाचं मंदिर आहे. ते फ्रेंड्स महादेवाचं इथं मंदिर आहे. शिवाजी चौकामध्ये इथं आले फ्रेंड्स आणि इथून तुम्हाला त्या एस टी मिळेल. तिथे आपल्याला एस टी मिळेल. आपण बघूया, आतमध्ये जाऊया आणि बघूया अक्कलकोटसाठी कुठे आपल्याला एस टी मिळते. शिवाजी चौकामधून अक्कलकोटला जाण्यासाठी दर 10-15 मिनिटाला तुम्हाला एस टी अवेलेबल आहेत. शिवाजी चौकापासून ते अक्कलकोट 45 रुपये इतके तिकीट आहे. एस टी म्हणजे आपल्या लहानपणाची आठवण आणि आम्ही एस टीनेच जाण्याचा निर्णय घेतला. कोणाला आवडणार नाही लहानपणाच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्याचा. अक्कलकोटला जाताना रस्त्यांची सुविधा खूप छान आहे. अक्कलकोट बस डेपोचे काम देखील तिथे जोरात चालू आहे. सो लवकर भाविकांना तिथे चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. बस डेपोच्या जवळच 5 मिनिटं अंतरावरती स्वामी समर्थ समाधी मठ आहे. समाधी मठाच्या इथे पोहोचताच भव्य असं मंदिराचे दर्शन होतं. ते मंदिर म्हणजे चोळप्पा महाराजांचे घर. स्वामींनी चोळप्पा महाराजांना वचन दिले होते, माझी समाधी तुमच्या घरीच असेल.
या वाड्यामध्ये 21 वर्ष स्वामी महाराज या ठिकाणी राहिलेले आहेत. महाराजांनी सोळाप्पा महाराजांनी वचन केलं समाधी तुमच्या घरी घेऊन 30 एप्रिल 1878 साली महाराजांनी इकडे समाधी घेतलेली. समाधी घ्यायच्या अगोदर गाभाऱ्यामध्ये म्हणजे खंडोबा गणपती शिवलिंग आहे. हे महाराजांनी समाधी घ्यायच्या त्यांना पावली म्हणून स्थान दिलेलं आहे. हा जेवढा गाभारा आहे तेवढाच आज खाली गाभारा आहे. आतमध्ये ब्रह्मानंद नावाच्या पुढे अखंड नंदालिंग हनुमंतराज स्वामी स्वतः इकडे साक्षात बसलेले. रोज सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत समाधी उघडी असते. हे स्वामींचं मूळ स्थान आहे. बाकीचे सगळे गावोगावी मठ मंदिरे नंतर सांप्रदायिक मंदिर झालेले आहे. संपूर्ण देखील बऱ्याच वर्षापासून लोक येतात. कित्येक लोकांना स्वामींचं समाजस्थान माहीत नाही. हे स्वामींच्या प्रमुख आहे आणि ते आता होते ना आरती करायला. सोळप्पा महाराजांचे वंश त्यांची 5वी पिढी चालू आहे. सर्वांनी खांबाच्या पलीकडे 2 रांग करायचं. एका रांगेमध्ये येऊन पादुकांचं दर्शन घ्या आणि तुम्हाला ज्यांना कोणाला स्वामींच्या समाधीला अभिषेक पूजा अन्नदान वगैरे काही सेवा करायचं असेल संपूर्ण नाव पत्ता गोत्र मोबाईल नंबर जर दिला अभिषेक पूजा करून काय पोस्ट आणि प्रसाद वगैरे घरी पाठवण्यात येईल. आपल्याला कोणाला करायचं असेल तर नाव वगैरे देऊ शकता. तिथलं वातावरण बघून मनाला एक शांतता मिळते. समाधी मठाच्या शेजारीच सोळप्पा महाराजांचे घर आहे. फ्रेंड्स, स्वामींचं दर्शन झालं आहे. आता आपण चाललो आहे वटवृक्ष मठाकडे. तिथून साधारणतः 1 किलोमीटर लांब आहे असं बोलतं. आपण चालतच चाललो आहे. ऊन आहे, जरा ऊन आहे, बट ठीक आहे. स्वामी महाराजांसाठी जाऊ शकतो एवढं आपण. समाधी मठाचे दर्शन घेतल्यावरती जवळजवळ 1 किलोमीटर लांब वटवृक्ष मंदिर आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष करत भाविकांची गर्दी तिथे आपल्याला दिसते. बाहेर आल्यावरती रंगबिरंगी दुकानं ही भाविकांसाठी सजलेली आहेत. तिथे तुम्ही प्रसाद घेऊ शकता किंवा पूजेसाठी असलेली सामग्री तिथे तुम्हाला सहजासहजी अवेलेबल होईल. हाय फ्रेंड्स, आहे अक्कलकोटला. स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन आज सकाळी घेतलं. समाधी मठामध्ये एक जाऊन आलो आणि वटवृक्ष जे मंदिर आहे तिथे एक जाऊन आलो. खूप मस्त वाटलं. आज एवढं बरं वाटते ना, बिकॉज आम्ही गेल्या 2 सेकंदामध्येच तिथे आरती पण चालू झाली आणि आम्हाला आरतीचा पण लाभ मिळाला. खूप छान असं दर्शन झालं आणि आता पुन्हा एकदा आलो आहोत आम्ही हॉटेलमध्येच आज थांबलो आणि आज रात्रीचीच आमची गाडी आहे 10:30ची आणि ती सकाळी उद्या पोचेल आपली दादरला. एक अराऊंड 5-5:30 वाजता वगैरे पोचेल. सो आता आपण थोडं बाहेर जात आहोत. थोडं एक फेरफटका मारून येऊया, जरा चहा वगैरे घेऊया आणि परत येऊन थोड्या वेळाने आपल्याला निघायचं आहे मुंबईच्या परतीसाठी.
सोलापूर स्टेशनला पोचलो आहोत. आता निघालो आहोत मुंबईच्या परतीसाठी. आज श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन झाले, खूप छान झाले आहे ना प्रिया? मस्त मस्त. खूप पॉझिटिव्ह झालं आणि खूप बरं वाटलं. येस. आणि एका दिवसात आज जे प्लॅन केलेलं होतं ते सर्व काही आपण व्यवस्थित झालं. गोष्टी जे पण प्लॅन केलेलं होतं त्याप्रमाणे झालं. मस्त वाटलं. येस. आणि आता 11ची ट्रेन आहे नाही? 11ची ट्रेन आहे. कारण की आय थिंक ट्रेन लेट आहे. 1 hour and 20 minutes का 15 minutes ट्रेन लेट आहे. येस. आणि आतमध्ये पण बरीच धावपळ आणि बरंच आतमध्ये आवाज वगैरे आहे. सो आम्ही विचार केला की आपण आजचा व्लॉग इथेच थांबूया, राईट? सो भेटूया आपण पुढे नवीन व्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल आपले सर्वजणांचे मनापासून आभार. असंच आपल्या चॅनलला भरभरून प्रेम देत राहा. नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढे पुन्हा अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट अँड टेक केअर.